झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीच्या माध्यमातून लढण्याचे प्रयत्न असले तरी प्रत्येक ठिकाणचे स्थानिक राजकारण वेगवेगळे आहे। त्यामुळे स्थानिक परिस्थिती आणि कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी सांगितले। मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती किंवा आघाडीच्या माध्यमातूनच लढवल्या जातात असे होत नाही। सत्तेत एकत्र असलो म्हणजे निवडणुका एकत्रितच लढल्या जातील असेही नाही, असे म्हणत तटकरे यांनी अप्रत्यक्ष महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले। त्या वेळेला सुद्धा सरकारमध्ये आम्ही एकत्रित होतो, परंतु निवडणुका वेगळ्या पद्धतीने लढल्या गेल्या। मधल्या कालावधीमध्ये 14 ते 19 पुन्हा एकदा देवेंद्रच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं। त्यावेळेच्या सुद्धा समस्त राज्यातल्या निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष वेगळ्या पद्धतीने लढला। सरकारमध्ये राज्यात किंवा केंद्रात एकत्रित असलं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढल्या जातातच असं नाही। या राज्यातल्या गेल्या 25 वर्षाचा अनुभव आपण बघितलं तर राज्यात जरूर सरकार त्या ठिकाणी प्रस्थापित आहे, राहणारच आहे। 2029 पर्यंत भक्कम बहुमताचा आहे। 29 नंतरही आम्ही सत्तेवरती येणार आहोत। तरीही स्थानिक पातळीवरती अधिकाधिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा राहील। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या दौऱ्यावर आहेत। उत्तर महाराष्ट्रापासून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली। 4 जुलै रोजी ते धुळे दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। त्यांच्या सोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण परांजपे हे देखील उपस्थित होते। तटकरे यांनी राज्यातील महायुती सरकार दमदार काम करीत असल्याचे सांगून गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे ते म्हणाले। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल त्यांना छेडले असता ते म्हणाले, लोकशाहीत कोणी कुणासोबत राहावे हा त्यांचा अधिकार आहे, मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याकडे फार विशेष घटना म्हणून बघण्याचे काही कारण नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात कोणी प्रमुख विरोधक असल्याचं दिसत नाही, मात्र तरीही निवडणुका गाफील राहून लढवल्या जात नाहीत असेही ते म्हणाले। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।